आता मी रॅलीचा सिक्वेन्स सांगतो। मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठी निघालेल्या रॅलीचा समारोप नाशिकमध्ये होताना आपण पाहतोय की तपोवन चौकापासून शांतता रॅली जी आहे ती सुरुवात होते। आज नाशिकमध्ये मराठा समाजाचा आपण पाहतोय की हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। आजच्या रॅलीमधून मनोज जरांगे हे खरं तर नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्यावरती काय बोलतात हे पण महत्त्वाचं असणार। मात्र नाशिक जिल्ह्यातून सगळ्या ठिकाणी आपण पाहतोय की कार्यकर्ते जे आहेत ते नाशिकमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। पश्चिम महाराष्ट्रापासून मनोज जरांगे यांच्या रॅलीला जी आहे ती सुरुवात झालेली होती। आपण पाहतोय की तपोवन चौकामध्ये सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र जमलेले आहेत। नाशिकमध्ये आल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये ही शांतता रॅली जी आहे ते जाईल आणि त्यानंतर या रॅलीचा समारोप जे आहे ते होणार आहे। मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मनोज जरांगे सातत्याने सरकारला आवाहन देत आहेत आणि त्याचा समारोप आज खरं तर नाशिक शहरामध्ये होतोय। आज नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्यावरती मनोज जरांगे काय बोलतात हे पण महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या आरक्षणाच्या हक्कासाठी छगन भुजबळ हे संपूर्ण राज्यभर फिरतायत। मात्र आज त्याच नाशिकमध्ये स्वतः जरांगे पाटील आपल्या शांतता रॅलीचा समारोप जे आहेत नाशिकमध्ये करतायत आणि आपण पाहतो की या रॅलीसाठी सगळे मराठा बांधव तपोवन चौकामध्ये एकत्र जमायला सुरुवात झालेली आहे। या रॅलीमध्ये मनोज जरांगे आज खरं तर शांतता रॅलीच्या समारोपाच्या निमित्तानं सरकारला काय इशारा देतात हे पाहणं महत्त्वाचं असं नाही। मात्र शांतता रॅलीसाठी मराठा बांधव जे आहेत तपोवन चौकामध्ये जमायला सुरुवात झाली। कॅमेरा पर्सन आकाश एवढे प्रदीप कापसे, टीव्ही मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।